स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कमिटीत बैठक आयोजित करण्यात आली होती। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बी.एम. संदीप, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना बी.एम. संदीप यांनी भाजपवर जोरदार टीका केली। आमदार आणि खासदारांना फोडून सत्ता मिळवणाऱ्या भाजपसह सहकारी पक्षांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या कामाला लागावं असं आवाहन करत बी.एम. संदीप यांनी कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासा, त्यांची माहिती घ्या, बोगस मतदारांवर लक्ष ठेवा असं सूचित केलं। दिन रात मेहनत कर रहे, घूम रहे। अभी राहुल जी का भारत जोड़ो यात्रा, भारत जोड़ो न्याय यात्रा, ऐसे ही एक पूरा देश में वातावरण भी बदल रहा है। आप सब लोग मिलकर मेहनत किया तो आने वाला समय में बहुत अच्छा समय है। लास्ट इलेक्शन में क्या 4 एमएलए थे, उससे भी ज़्यादा जीत कर आने का वातावरण आने वाले एमएलए इलेक्शन 4 साल का बाद है, उसके लिए सृष्टि करने के लिए 4 साल का मेहनत हम लोग करना चाहिए। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी काँग्रेसचे विचार घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाऊया असं आवाहन केलं। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी स्थानिक आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवण्यात येणार आहेत। हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत युती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेसची सत्ता नसतानाही काँग्रेसमधून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। लोकांना हे आवडलेलं नाही आणि म्हणून काँग्रेस बरोबर येण्याची मानसिकता लोकांची साधारणपणे आहे। आपण सगळ्यांनी ताकदीनं आपापसात न भांडता उमेदवाराची जबाबदारी प्रत्येकाला त्या ठिकाणी घेऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचं काम करूया। शाहू महाराज जे असतील, आम्ही असो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जेवढा वेळ आम्हाला देता येईल तेवढा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी देऊया। पुढच्या 4-5 दिवसात नगरपालिकेचा विषय संपला किंवा जिल्हा परिषदच्या नावावर लागेल। आमदार जयंत आसगावकर यांनी महायुतीबाबत जनसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं सांगितलं। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंत आणि निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊया असं मत व्यक्त केलं। राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुधियाळकर, स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, शशिकांत पाटील चुयेकर, माजी नगरसेवक राहुल माने, प्रवीण केसरकर, मधुकर रामाणे, माजी नगरसेविका भारती पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।